सो आता मी रिसेंटली हेअर कलर करायला गेली होती. त्या दिवशी मी स्टोरी टाकली होती की माझ्या स्किनवरती खूप वियर्ड रिॲक्शन झालं होतं. ॲलर्जी एक प्रोडक्ट माझ्या स्किनवरती सूट नव्हता झाला. बट लुक ॲट दिस नाव. इट्स बीन जस्ट 3 डेज आणि पूर्ण क्लिअर झालेलं आहे. सो आय थॉट की मी तुम्हाला शेअर करेन की मी कसं क्लिअर केलं. सो फक्त 2 प्रोडक्ट्स लागले मला. सो बायोडॉनचा मास्क हा आता पिंकवाला आहे, बट ॲक्च्युअलमध्ये मी ब्लू कलरचा यूज केला होता. मी इथे फोटो पॉपअप करेन बिकॉज त्याच्यामध्ये पॅन्थेनॉल आहे आणि जेव्हा तुमच्या फेसवरती असं काही रॅशेस येतात किंवा रेडनेस येतं आणि स्किन बॅरियर खराब होतं, तेव्हा पॅन्थेनॉल खूप छान काम करतं त्याला काम डाऊन करायला. सो मी 3 दिवस लगातार रात्री मी बायोडॉनचा मास्क लावत होती आणि डेली दुपारी जेव्हा मी काहीच अप्लाय करत नव्हती तेव्हा मी ह्याची थिक लेअर लावून ठेवत होती ऑन अफेक्टेड एरिया. जर तुमची ऑइली स्किन असेल तर ह्याला फक्त कधीतरी यूज करा, ऑर एल्स जर तुमची नॉर्मल और ड्राय स्किन असेल तर तुम्ही ह्याला डेली यूज करू शकता. लक्षात ठेवा, कधीही तुमच्या स्किनला काहीही असं वाटत असेल की नीट बिहेव नाही करत आहे, पिंपल्स येत आहेत, बम्प्स येत आहेत, तेव्हा एवढं लक्षात ठेवा की तुम्हाला स्किन बॅरियरला टार्गेट करायचं आहे. तर या 2 प्रोडक्ट्सने मला खूप हेल्प केली आणि माझं पूर्ण जो रेडनेस होता आणि पूर्ण जे बम्प्स वगैरे आले होते, लिटरली स्किन जळाल्यासारखी झाली होती, ते पूर्ण क्युअर झालं आहे. अँड हेच दाखवायचं होतं मला आणि मी विचार केला की आता मी स्टोरी टाकलीच आहे की माझं असं काहीतरी झालं आहे, तर मी हे पण सांगते की मी कसं क्युअर केलं. सो मी या दोघांचे प्रोडक्ट्स इथे टॅग करेन, तुम्ही चेक करू शकता. बाय.